आत्ता आम्ही पोहोचलो होतो साई पॅलेस हॉटेल अँड गार्डनच्या आतमध्ये आणि तिथे तिकीट वगैरे काढत होतो. तिकीट काढून झालं होतं आणि पुढे चालत होतो मस्त व्हिडिओ वगैरे करत. आणि त्यानंतर मस्त पुढे निघाल्यानंतर आम्हाला तिथं बँड वगैरे दिलेले सर्वांच्या हातामध्ये लावायला. 8 वर्षाच्या खाली मुलांना तिकीट वगैरे नाही आहे. 8 वर्षाच्या नंतरच्या मुलांना तिकीट काढावंसं लागतं. सो आमच्या शाशूचं तिकीट काढलं नाही, आम्ही वेदाचं काढलेलं. आणि सर्वांचे बँड वगैरे लावायचं होतं आणि ताई वगैरे सर्व बँड वगैरे लावत होते हाताला. आणि आता माझंच मी स्वतः व्हिडिओ करत करत बँड वगैरे लावत होते. सर्वांचे बँड वगैरे हातात साई पॅलेसचे लावून झाल्यानंतर आम्ही पुढे तिकीट वगैरे घेऊन निघालो. स्टॅम्प वगैरे मारून दिला त्यांनी आणि माझ्या आहोच्या हातात दिलेलं मी पडेल वगैरे म्हणून. तुम्ही बघू शकताय तिथं किती छान वाटतं हे सर्व. सर्वीकडे लाईटिंग वगैरे. सो मला खूप आवडलं. मी लग्नानंतर फर्स्ट टाईम इथे गेलेली. सो हे खूप छान वाटलं मला. तिथे गेल्यावर आम्ही हँडवॉश वगैरे केलेलं आणि नंतर काय की मी पाणी वगैरे पिलेलं. मला खूप असं थंड पाणी पिऊसं वाटत होतं. सो इथलं प्लेस वगैरे मला खूप आवडलेलं. खूप म्हणजे असं मोठी जागा वगैरे होती, खूप छान. इथे छोटे मुलं डान्स वगैरे करत होते. सो शाश्वती आणि वेदासुद्धा गेलेला आणि मी त्यांचा व्हिडिओ वगैरे बनवत होते. आणि ताईनं मग बाबूलासुद्धा सोडलेलं, तोसुद्धा तिथे एन्जॉय करेल म्हणून मग बाबूला सोडलेलं वगैरे. त्यानंतर आम्ही आलो होतो नाश्ता वगैरे करायला. सो आम्ही पहिले पाणीपुरी घेतली होती. सर्वांनीच पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी टेस्ट केलेली, कारण सर्वांचीच फेवरेट असते. सर्वांना पाणीपुरी वगैरे सगळे आयटम आवडतात खूप. सो आम्ही नंतर ती खाल्ली. मग मी बाबूला घेतलेली, बाबूला खूप झोप येत होती. आणि नंतर आम्ही मग जेवण वगैरे घेतलेलं आणि सर्वांना वेगवेगळं जे वाटेल ते घेतलं सर्वांनी. सो मी माझ्या व्हिडिओ बनवायच्या ह्याच्यामध्ये होते आणि नंतर माझ्या आहूपाशी जाऊन बसलेली आणि नंतर मग त्यांनी मला भरवलंसुद्धा. सो मी खात वगैरे होते आणि सर्वांचा व्हिडिओ वगैरे काढत होते. मला खूप छान वाटलं त्यांनी भरवल्यावरती. शाशूचं चाललं होतं व्हिडिओ कॉलवरती बोलणं वगैरे. आणि हे बघा बाबू काय की वरती बसून चम्मच घेऊन बसलेलं, काय खात वगैरे नाहीत. आणि हे बघा शाश्वत हाय वगैरे करत आहे. सो नंतर मी माझ्या आहोपाशी जाऊन बसले आणि खाण्याच्या पहिले मी सुद्धा त्यांना भरवलेलं आणि नंतर मग आम्ही खायला सुरुवात केली होती. हा बघा हे गाण्याचा आवाज बघून बाबूचा मस्त डान्स चालला होता. आणि नंतर खाऊन वगैरे झाल्यावर आम्ही डान्स करण्यासाठी गेलेलो. तिथं डान्स करायला खूप जण होते आणि खूप छान वाटत होतं. जेवण वगैरे झालं होतं. मग म्हणलं चला जेवण झाल्यावरती हजम पण होईल आणि मस्त वाटत होतं डान्स वगैरे केला. मी बाबूला घेऊन व्हिडिओ वगैरे काढत होते, पण तो आवाजामुळे रडत वगैरे होता. मग माझ्या आहोचा डान्स वगैरे चालला होता. मला फारसा काही डान्स येत नाही, पण मी प्रयत्न करत होते, कारण ते बोलले होते म्हणून मला म्हणलं चला आपण पण करावं डान्स वगैरे. पुन्हा काय मग घरी गेल्यावर वाटते केला असता तर बरं झालं असतं. त्यामुळे मग नंतर मी कसा बसा केलेला डान्स मला जसं जमेल तसा. सो नंतर आम्ही ताई, मी आणि माझ्या आहो वगैरे सर्वांनीच मिळून डान्स वगैरे केला होता. खूप वेळ आम्ही डान्स वगैरे केला, खूप मस्ती मज्जा केली. खूप छान आहे साई पॅलेस हॉटेल अँड गार्डन. मला ह्यांनी लग्नानंतर पहिल्यांदा त्याचं घेऊन गेलेलं आहे. मला सरप्राईज दिलेलं आणि मला खरंच खूप छान वाटलं ह्यांचं सरप्राईज. माझे आहो मला नेहमीच बाहेर फिरायला घेऊन जात आहेत आणि मला खूप छान वाटतं आहे, कारण बाहेर फिरल्यानंतर असं मूड फ्रेश वगैरे होतो. मस्त बाहेरच्या वातावरणामध्ये छान वाटतं आहे. सो त्यांना जॉबमुळे काही जास्त फारसं आम्हाला जाणं होत नाही, पण जेव्हा कधी जाणं होतं तेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही नक्कीच जातो फिरायला. सो नंतर गेल्यानंतर आमचा दोघांचा मस्त डान्स वगैरे चालू होता. मला जसं जमेल तसं मी करत होते आणि माझ्या आहोनं माझ्यासाठी खूप गाण्यावरती डान्स वगैरे केला होता आणि मला खूप छान वाटलं. त्यांनी माझ्यासाठी एवढे छान म्हणजे डान्स वगैरे केला. सो तिथे सर्वजणच मस्त एन्जॉय वगैरे करत होते, भारी डान्स वगैरे करत होते. आणि नंतर मग
आमचा डान्स वगैरे होता आणि बाबूसारखा मध्ये येत होता. बाबू त्याच्या छोट्या पप्पाच्या अंगावर खूप आहे, त्याला ते छोटे पप्पा खूप आवडत आहे. सो त्यांच्याकडे सारखा तो जात होता आणि ते सुद्धा त्याचा खूप लाड वगैरे करत आहेत, त्याला सारखं अंगावरती उचलू घेत आहे. सो नंतर परत ताईने त्याला घेतलेलं आणि मला जा बोलली डान्स करा. सो मी गेलेली आहे आणि माझ्या आहोनं मला फ्लावर्स परत दिलेले. सो हे मला खूप आवडलं. त्यांनी मला म्हणजे फ्लावर्स वगैरे आणले. मला म्हणजे माहिती नव्हतं त्यांनी माझ्यासाठी एवढं छान म्हणजे ना सरप्राईज वगैरे देतील वगैरे म्हणून. सो मला खूप मी खुश होते. ताई ते पण मस्त डान्स वगैरे करत होते आणि ते पण मस्त एन्जॉय वगैरे करत होत्या. नंतर वेदसुद्धा त्यामध्ये ॲड झालेला, शाश्वतीसुद्धा ॲड झालेली, ती पण मस्त डान्स वगैरे करत होती आणि माझे आहोपाशी बाबू होता आणि मी मस्त यांचे व्हिडिओ वगैरे करणं माझं चालू होतं. सो आम्ही नंतर खूप मस्ती मज्जा केलेली, खूप छान वाटलं डान्स वगैरे करून. आणि त्यानंतर आम्ही खूप दमल्यानंतर आम्ही स्वीट वगैरे खायला गेलेलो. सो स्वीटमध्ये खूप स्वीट वगैरे खाऊन झाल्यानंतर झाल्यानंतर आम्ही दोघी निवांत एका खाटावरती बसलो होतो. सो गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा.